नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी 75,000ची मेगा भरती घोषित केलेली होती, त्याच्यामध्ये एक जाहिरात आलेली होती. नगर रचना मूल्य निर्धारण नगर रचना अंतर्गत शिपाई पदाची गरजची. त्यानंतर आता पुन्हा एक या विभागाची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सरळ सेवेची परमनंट पदांची नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालन महाराष्ट्र राज्य यांची. तर बघा मित्रांनो, तुमच्यापुढे ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये जी जाहिरात आहे मित्रांनो, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक आणि धुळे या 6ही महसूल विभागाअंतर्गत ह्या व्हॅकन्सीज असणार आहेत. तर बघा इथे खाली तुम्हाला जाहिरात पाहायला मिळेल. तर बघा मित्रांनो, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग संचालन नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे येथून ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर आपण इथं बघू शकता की महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील रचना सहाय्यक गट ब अराजीपत्रक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर मित्रांनो, हे सांगताय की पुणे, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज निघालेला आहे मित्रांनो. तर आपण बघूया की आता कोणकोणती पदं भरली जाणार आहे. तर सगळ्यात पहिले जे पद आहे रचना सहाय्यकचं गट बचं, हे खूप महत्त्वाचं पद आहे मित्रांनो. तर याची वेतन श्रेणी काय आहे ते 38,600 ते 1,22,800 इतकं तुम्हाला वेतन दिले जाणार आहे. आणि त्याचबरोबर अनुशैक्षिक भत्तेसुद्धा दिले जाणार आहे. तर यासाठी आपली किती जागा आहे ते बघूया. तर याच्यासाठी 261 संपूर्ण जागा आहे मित्रांनो. तर आपण इथे आपल्या कॅटेगरीनुसार जागा बघू शकता की हे पदे भरली जाणार आहे. त्यानंतर आपल्या आरक्षितसुद्धा पदे आहेत. सर्वसाधारणसाठी महिला आणि खेळाडू किंवा दिव्यांगांसाठी सुद्धा इथे पदं भरली जाणार आहे. त्यानंतर अनाथ मुलांसाठी पण एकूण 3 पदे भरली जाणार आहे. त्यानंतर आपलं जे दुसरं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट बचं, यासाठी आपल्या 9 जागा आहे मित्रांनो. तर यासाठी पण आपण कॅटेगरीनुसार जागा बघू शकता. आणि यासाठी वेतन दिले जाणार आहे 41,800 ते 1,32,033 इथलं आपल्याला वेतन दिले जाणार आहे. त्यानंतर याच्यातसुद्धा आरक्षित जागा आहे मित्रांनो. सर्वसाधारण खेळाडू महिलांसाठी, अनाथ मुलांसाठी सुद्धा जागा आहे. त्यानंतर आपलं जे तिसरं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट बचं, यासाठी वेतन श्रेणी आहे आपल्याला 38,600 ते 1,22,800. तर यासाठी आपल्याला एकूण 19 पदे भरली जाणार आहे. तर यासाठी पण आपली वॅकन्सीज आहे मित्रांनो. तर यासाठी आता आपण बघूया की यासाठी यांनी टिप काय दिलेली आहे. तर 12व्या उपरोक्त संवर्धन समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेले पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर यामध्ये आरक्षणातसुद्धा बदल होऊ शकतात, जागा कमी जास्त होऊ शकतात. तर यानंतर आता आपण इथे बघू शकता की आपल्याला अर्ज कसा करायचा आहे. तर आपल्याला इथे आपण बघू शकता की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी जी आहे ती दिनांक 30 जुलै 2024 रोजी सकाळच्या 11 वाजेपासून म्हणजे उद्यापासून हे फॉर्म भरणे सुरू होईल. तर दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी 23:59 वाजेपर्यंत हे अर्ज भरले जाणार आहे मित्रांनो. म्हणजे 29 ऑगस्टपर्यंत अजून आपल्याला टाईम आहे. म्हणजे 1 महिना आपण फॉर्म भरायला आपल्याला टाईम आहे. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरायची अंतिम दिनांक तर आपण 30 ऑगस्टपर्यंत आपण अर्ज भरू शकता. त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. त्यानंतर आपलं जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट त्याची ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचनांनी प्रसिद्ध केलेल्या आहे. तर ऑनलाईन पद्धतीची दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना दिल्या जाईल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल त्यानंतर तुमच्या मोबाईलवर नंबरवर ते कळविण्यात येईल की तुमचं परीक्षा कधी होणार आहे. तर रचना सहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक या तिन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्र वेळेप्रमाणानुसार घेण्यात येईल. तर मित्रांनो, यांची जी रचना सहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक या तिन्ही पदांसाठी जी ऑनलाईन पद्धती होणार आहे हे यांच्या वेळापत्रकानुसार स्वतंत्रपणे त्यांचा निर्णय घेणार आहे की परीक्षा कधी होणार आहे. आवश्यकतेनुसार वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. जर यांच्या टाईमटेबलमध्ये काही बदल झाला तर हे तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर सांगणार आहे. अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांची दक्षता घ्यावायची आहे. मित्रांनो, यामध्ये जर त्यांनी काही बदल केला, फेरविचार केला तर तुम्हाला त्यांच्या निर्णयाचा काय करायचं आहे, विवेचन करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर उमेदवारांच्या संख्येत अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल. सेवा परीक्षा नियमानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता
तर आता आपल्याला कोणत्या पदासाठी काय काय आपल्याला शैक्षणिक पात्रता लागणार आहे ते बघूया. तर सगळ्यात पहिले जे पद आहे रचना सहाय्यकचं, यासाठी स्थापन अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व नागरी ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यता प्राप्त संस्थेत 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तर दुसरं पद आहे आपलं उच्च श्रेणी लघुलेखक, यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्थाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, आपली जी टायपिंग आहे लघुलेखनाचा आपला जो वेग आहे ते एका मिनिटात 120 शब्द झालेले पाहिजेत मराठीचे, आणि इंग्रजीचा जो वेग आहे आपला 40 शब्द एका मिनिटात झाले पाहिजे, आणि मराठीचा जो वेग आहे 30 मिनिटात आपले एका मिनिटात 30 शब्द झाले पाहिजेत. तर जे आपलं तिसरं पद आहे निम्नलेखन लघुलेखकचं, यासाठी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्थाच्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो. तर यासाठी आपली फी जी आहे ती खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आहे आणि राखीव वर्गासाठी 900 रुपये आहे. ही जी परीक्षा घेणार आहे मित्रांनो, ही TCSद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे, याची आपण दक्षता घ्यावी. आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर आपण कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.